थोडं वेगळं असं हे गाणं आम्ही घेतलं होतं आणि यासाठी अमृतासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण त्यातलं रावण ताशा म्हणून जे वाद्य आहे ते कसं काय वाजवायचं बाबा, आपल्याकडे तर रावण ताशा वाजवणारा कोणी असा वेगळा वाजक नसतो. पण तिने सिंथेसायझरवरती तो आवाज मला वाटतं खूप छान काढला, नाही का? आणि आणि स्वरदा गोखलेला सुद्धा यासाठी जोरदार टाळ्या दिल्या पाहिजेत. क्लासिकल स्वरदा गोड बोलेला, ती क्लासिकल संगीत शिकत असते, त्याच्यामुळे कुठल्याही तऱ्हेचं गाणं गाऊ शकते. अतिशय परफेक्ट अशी ती गायिका आहे. फार गोड आवाज आणि परफेक्ट तयारी असते त्याची गाण्याची. शास्त्रीय संगीतावर आधारित अनेक गाणी लताबाईंनी गायली आहेत. वयाच्या 5व्या वर्षापासून त्यांनी वडील दीनानाथ मंगेशकरांकडे संगीत शिकायला सुरुवात केली. दीनानाथांचं गाणं अतिशय ओजस्वी होतं. लताबाईंनासुद्धा त्यांच्या गळ्यातसुद्धा तेच ओज आलं. अत्यंत सुरेल अशा त्या होत्या. बालपणापासूनच त्यांच्या गळ्यामध्ये गंधार होता आणि म्हणजे जोवर त्या गात होत्या तोवर तो कायमच होता. आणि दीनानाथांनी त्यांना सांगितलं होतं की मुली, हा गंधार गळ्यातला जो. आणि लताबाईंनी शेवटपर्यंत रियाज सोडला नाही. अगदी तब्येतीने नाईलाज होईपर्यंत त्या शास्त्रीय संगीताचा रियाज करत होत्या. आणि तरीसुद्धा एवढं सगळं गुण असूनसुद्धा, अशी बॅकग्राऊंड असूनसुद्धा त्यांना एक संघर्ष तर करावा लागलाच. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जावं लागलं, हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. खूप लहानपणी अनेक हा लपेष्टांना तोंड देत ज्या वयामध्ये सुंदर स्वप्न पाहायची, त्या वयात त्यांना खूप कष्ट करावे लागले. आणि तरीसुद्धा न डगमगता त्या उभ्या राहिल्या. फिल्म इंडस्ट्रीसारख्या बेरहम दुनियेमध्ये त्या न डगमगता पाय रोवून उभ्या राहिल्या. आणि नुसतं तेवढंच नाही तर त्यांनी यशाचं शिखर गाठलं. भारतरत्न हा सर्वात मोठा किताब त्यांनी, देशातला सर्वात मोठा सन्मान त्यांनी मिळवला. आणि कुटुंबाला, अनेक इतर लोकांना त्या वटवृक्षासारख्या सावली देत राहिल्या, सावली बनून राहिल्या. आणि हे सगळं सोपं नसतं. आशाबाई एकदा एका इंटरव्ह्यूत म्हणाल्या होत्या की तिला सगळे रंग आवडायचे, पण तरीसुद्धा त्यांनी पांढराच रंग कायम घातला. आणि हे जे स्वतःची इमेज सांभाळायचं किंवा कुटुंबासाठी त्याग करायचं, जे त्यांचं सतीचं वाण त्यांनी घेतलं होतं, ते त्यांनी कायम शेवटपर्यंत चालू ठेवलं. हे सोपं नसतं. स्पृहा जोशीची एक कविता मला इथे आठवते. सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं, एका एका श्वासासाठी आभाळाचं ऋण घेणं. सोपं नसतं झाड होणं. सूर्य डोई घ्यावा लागतो, सूर्य डोई घ्यावा लागतो, तशात कोणी सावली मागतो. बसेल त्याला झुळूकभर वारासुद्धा द्यावा लागतो. सोपं नसतं झाड होणं. सोपं नसतं आपलीच मुळं जमिनीत खोल खोल गाडून घेणं. सोपं नसतं झाड होणं. लताबाईंच्या आयुष्याला अगदी समर्पक अशी ही कविता मला वाटली, म्हणून तुम्हाला ह्या इथे समर्पक. थँक्यू. पुढचं जे गीत आहे ते मदन मोहन साहेबांनी स्वरबद्ध केलेलं आहे. सर्वांना माहीतच आहे मदन मोहन साहेबांचं आणि लताबाईंचं खूप सख्य होतं. ते त्यांना लताबाई त्यांना भाऊ मानत होत्या आणि त्या हिला बहीण. त्यांचं एक अतिशय गोड असं गाणं आता आपल्यासमोर सादर होणार आहे. केतन आणि शीलू आपल्यासमोर सादर करतील. या गाण्याची एक खासियत गमतीशीर आहे, अशी आहे की ह्याच्यामध्ये मधुबाला आणि भारतभूषण आहेत. जर तुम्हाला व्हिडिओवरती बघता आलं तर बघा की भारतभूषणच्या चेहऱ्यावरच्या रेषा चक्क हललेल्या दिसतात या गाण्यामध्ये. आणि बोलका दिसतो चेहरा त्याचा. त्याच्यामुळे अगदी जरूर बघा. इथे नाही बघता आलं तर घरी जाऊन बघा, पण अगदी सोडू नका हा चान्स.